नमस्कार, मी अमृता खानवेलकर आणि मी शाळा या चित्रपटात परांजपे बाई हे जे कॅरेक्टर आहे ते निभावते आहे. शाळा पहिली गोष्ट म्हणजे खूपच डिफरंट फिल्म आहे, खूपच वेगळी फिल्म आहे आणि फ्रँकली सांगू, ज्या मी सुजयला पहिल्यांदा भेटलेले तेव्हा मी खूप इम्प्रेस्ड झालेले, कारण फॉर हिज एज द काइंड ऑफ प्री प्रोडक्शन ही इज डन, द काइंड ऑफ प्रेपरेशन्स ही इज डन, ते खूप खूप इम्प्रेसिव्ह आणि खूप रिमार्केबल आहेत असं मला वाटतं. सो आम्ही सगळे, म्हणजे मी म्हणा, संतोष जुवेकर म्हणा, लहान लहान मुलं म्हणा, आम्ही सगळे खूप असे 70s मधले असं वाटतोय. आणि तुम्ही बघतच असाल ह्याच्यावरती खूप काम केलं गेलेलं आहे, मेकअप वाईज, हेअर वाईज, कॉस्ट्युम वाईज. आणि आमचा जो कॅनव्हास आहे या चित्रपटाचा तोही खूप असा 70sच्या काळाचा आहे आणि खूप मजा येते, कारण मी आजपर्यंत असं काही खूप वेगळं काही केलेलं नव्हतं. बरं, टीचर वगैरे ती पण मराठीची टीचर वगैरे असं आहे आणि खूप धमाल करतोय आम्ही या सेटवरती, कारण ऑब्व्हियसली लहान लहान मुलं आहेत आणि एक इतक्या अप्रतिम कादंबरीवर शाळा हा चित्रपट बनतोय, तेव्हा त्याच्यातल्या छोट्या छोट्या आय थिंक एक जे कमिंग ऑफ एज आपण म्हणतो, या गोष्टी खूप गोड गोड असतात आणि ते आम्ही सगळे इकडे बघतोय सुद्धा, परफॉर्म पण करतोय. सो खूप छान वाटतंय. परांजपे बाई हे जे कॅरेक्टर आहे हे खूपच नट नवरी मी म्हणेन कारण ती खूप डेक्टअप असते, म्हणजे त्यातल्या त्यात रिअलिस्टिक सेन्समध्ये. तेव्हाच्या ज्या बायका होत्या तेव्हा स्लीवलेस ब्लाऊज घालणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, पण परांजपे बाई थोड्या टिप टॉप राहणाऱ्या आहेत आणि म्हणजे मग गुलाबाचं फूल पण आलं, मग बांगड्या पण आल्या, मग घड्याळ पण आलं, मग गॉगल पण आला. सो असं सगळं ते कॅरेक्टर. आणि बेसिकली मुलांना असतं की आमची बाई म्हणजे इतकी सुंदर, आमची टीचर इतकी सुंदर आहे आणि त्यांना खूप दे फील व्हेरी प्राऊड ऑफ इट की आमची टीचर परांजपे बाई आमच्या खूप सुंदर टीचर आहेत आणि दे कीप ड्रीमिंग अबाउट इट आणि की अरे परांजपे बाईंचा क्लास वगैरे असं सगळं आहे. सो खूप खूप धमाल येते हा चित्रपट करताना, हे कॅरेक्टर प्ले करताना, कारण ॲज अमृता खानविलकर मी कधी हे असं 70s एराचं असं कधी काही केलं नव्हतं. आणि ते मुलांना ओरडणं वगैरे म्हणजे नेहमी आपण आपल्या टीचर्सना बघितलेलं आहे आपल्याला ओरडताना वगैरे, किंवा अरे चला ठीक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, पण आज स्वतः टीचर बनणं आणि त्याच्यानंतर असं काहीतरी प्ले करणं खूप धमाल येते. थँक्यू.